नांदेडमध्ये मी 8 दिवसाखाली चालू होतो आणि हा जो व्हिडिओ आहे ना, या व्हिडिओचा फर्स्ट पार्ट जे आहे ते 8 दिवसा पहिलेच मी टाकला आहे. तर रामराम मित्रांनो, नांदेडला आलो होतो, एका व्यावसायिक कामासाठी आलो होतो आणि ते काम काय आहे ते मी या व्लॉगमध्ये सांगतो म्हणलो होतो. तर त्यासाठी आता नांदेडला आल्यानंतर रेल्वे स्टेशनच्या बाहेर आलो, ऑटो धरून निघालो. मला जिकडं जायचं होतं तिकडं, कारण काम होतं व्यावसायिक आणि मी कोणतं काम होतं ते आजच्या व्लॉगमध्ये सांगतो म्हणलो होतो. पण काय असं झालं ना की आपल्याला असं सांगू वाटणं गेलं, कारण की आपल्याला मी बऱ्याच जणांना, आपले जेवढे पण फॉलोअर्स आहेत किंवा आपले जे कोणी व्हिडिओ बघणार आहेत त्यांना म्हणलं होतं की तुम्हाला जर काय असेल उत्सुकता तर तुम्ही कमेंट करून विचारा. तर कुणाचीही म्हणजे एकाची पण कमेंट आलेली नाही आहे, त्यामुळं हे काय आपण सांगणार नाहीत. कारण की आपला जे व्लॉग बघणार आहेत बऱ्यापैकी जे सायबर बिझनेसवाले, सायबर कॅफेवाले, CSCवाले मित्र आहेत ते बघतात आपला व्लॉग. तर त्यांच्यासाठी हा कामाचा व्हिडिओ होता आणि बरं झालं, जाऊ द्या, तुमची कमेंट आलं नाही आणि मी पण आजच्या व्लॉगमध्ये सांगणार नाही की कशासाठी आलो आहे. जर तुम्ही केली असती तर ते सर्वांच्याच फायद्याचं झालं असतं की आपल्यासाठी, म्हणजे सायबर कॅफेवाले जे मित्र आहेत त्यांच्यासाठी नांदेडला एक आहे आपल्यासाठी काहीतरी कामाचा विषय, हे आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला कळालं असतं. पण ते जाऊ द्या, नंतर तुम्हाला आता माझ्या व्लॉगिंगमधून कळत राहील की कशासाठी आलो होतो. तर आजच्यासाठी एवढंच. हे पहा, रेल्वे स्टेशन ते वसंतनगर पाटी, हा माझा लास्ट स्टॉप. धन्यवाद.